नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज आहे 8 जानेवारी. संक्रांत बोनस सुरू. पटकन चेक करा. बहिणींच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार. सर्व बहिणी खुश होणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार. संक्रांती अगोदर हे पैसे मिळणार. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्व बहिणी आता खुश होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलांची संक्रांतीचा सण अतिशय आनंदामध्ये साजरा होणार आहे. तसेच बघा, 7व्या हप्त्याची प्रतीक्षा भरपूर दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी करत होत्या. आता महिलांची 7व्या हप्ता येण्याची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की जवळपास 8 दिवस झालं सर्व बहिणी वाट पाहत आहेत की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येईल. बहिणींना डिसेंबरचा हप्ता तर मिळालेला आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट युट्यूब वरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजे 7व्या हप्त्याचे पैसे ची आता तारीख ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संक्रांती अगोदर आता महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आहे. आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार या ठिकाणी बघा, लोकसंख्येनुसार हे पैसे वाटप होणार आहेत, कारण की ज्या जिल्ह्यामध्ये अर्जांवरती हे डिपेंड आहे कोणत्या जिल्ह्यामधून किती अर्ज आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांना या ठिकाणी खुशखबर आहे. आता बघा, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात अगोदर ही अपडेट देत आहोत. तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे येणार, जिल्ह्यानुसार यादी आता पुढे आहे. आता ती माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. आता बघा, जिल्ह्यानुसार यादी आपण पाहणार आहोत. तर यादी कोणती आहे या ठिकाणी बघा, सर्वात पहिला जो जिल्हा आहे, महत्वाची गोष्ट बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. आता या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे. तर बघा, सर्वात पहिला जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत, तर त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तो जिल्हा आहे सातारा जिल्हा. तर बघा, सातारा जिल्ह्यामधून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि सातारा जिल्ह्यामधून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल, अर्ज केलेला असेल, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतरचा दुसरा जो जिल्हा आहे, दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक जिल्हा. बघा, 2 नंबरचा जो जिल्हा आहे, म्हणजे सेकंड जो जिल्हा आहे, तो नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामधून फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सेकंड नंबरला पैसे येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे, तो जिल्हा आहे परभणी जिल्हा. बघा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे. 3 नंबरला जो जिल्हा आहे तो आलेला आहे परभणी जिल्हा. या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. बघा, हे जे जिल्हे या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत, हे लोकसंख्येच्या आधारावर तसेच अर्जसंख्येच्या आधारावरती संपूर्ण माहिती काढून या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, चौथा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे सांगली जिल्हा. बघा, 4 नंबरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये 4थ्या नंबरला पैसे जमा होणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कोणत्या जिल्ह्यामधून भरला आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. त्यानंतर बघा, जिल्ह्यानुसार वाटप. आता महत्वाची गोष्ट, 5 नंबरचा जिल्हा कोणता आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर 5 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 नंबरला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. 5वा जिल्हा आहे. त्यानंतर 6वा जो जिल्हा आहे, या ठिकाणी बघा रत्नागिरी जिल्हा, हापूस आंब्यांचा जिल्हा असं म्हणू शकता तुम्ही. बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे. ठीक आहे, 6 नंबरला असणार आहे. 7 नंबरचा जो जिल्हा आहे, या ठिकाणी बघा नागपूर जिल्हा असणार आहे. नागपूर जिल्हा 7व्या नंबरला वाटप होणार आहे या जिल्ह्यातील महिलांना. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने हे पैसे सर्व महिलांना मिळणार आहेत. पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे टप्प्याटप्प्याने एक नंबरनुसार पैसे मिळणार आहेत. परंतु बघा, सर्व जिल्ह्यांमध्ये हा लाभ देण्यात येणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये लाभ देण्यात येणार आहे. परंतु सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, आता त्याविषयी आपण अपडेट सांगत आहोत. तर बघा, 8 नंबरचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे जळगाव जिल्हा. त्यानंतर बघा, 8 नंबरला जळगाव जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, 9 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर 9 नंबरला तुमच्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, 10वा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे आधी वाटप होणार आहे, तो जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. बघा, सोलापूर जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, फॉर्म भरलेला असेल, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 10 नंबरला या ठिकाणी पैसे येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर 11वा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तर तुमच्याही जिल्ह्यामध्ये पैसे लवकरच येणार आहेत. त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. बघा, अकोला जिल्ह्यामधून जर तुम्ही अर्ज केला असेल, या ठिकाणी अकोला जिल्हा आहे. ठीक आहे, तर अकोला जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर 13 नंबरचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा 13 नंबरला येईल.
ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा जो जिल्हा आहे, 14 नंबरचा आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा 15व्या नंबरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तर या ठिकाणी तो 15व्या नंबरला येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, वाटप होणार आहे. 16वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. बघा टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये हे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट, आता 17व्या नंबरचा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार तो आहे वाशिम जिल्हा. 18वा जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये 18 नंबरला वाटप होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 19वा जो जिल्हा आहे लातूर जिल्हा. बघा सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचे आता 7व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. तसेच तुमचे जर काही थकीत हप्ते राहिले असतील, पाठीमागचे पैसे राहिले असतील, काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला सुद्धा आता पैसे मिळणार आहेत. 20वा जिल्हा आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा आता लवकरच पैसे पाठवण्यात येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 21 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामधून जर अर्ज केला असेल तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर 22 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना सुद्धा लवकरच पैसे दिले जाणार आहेत. 23 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 24 नंबरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. अशा प्रकारे बघा टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये हे वाटप चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट, 25वा जो जिल्हा आहे, जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली जिल्हा. या जिल्ह्यात पण वाटप होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 26 नंबरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. 27 नंबरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि 28 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बघा या सर्वच जिल्ह्यांमध्ये हे टप्प्याटप्प्याने वाटप होत राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 29 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव. 30 नंबरचा जिल्हा आहे नवी मुंबई. 31 नंबरला मुंबई उपनगर आणि त्यानंतर बघा 32व्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच वाटप होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात उशिरा वाटप या जिल्ह्यांमध्ये होणार आहे, कारण की या जिल्ह्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे. तर बघा 33 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर. या जिल्ह्यातील महिलांना थोडेसे पैसे उशिरा मिळणार आहेत इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये. त्यानंतर 34 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. 35 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. बघा हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये थोडी लोकसंख्या जास्त असल्यामुळे. नांदेड जिल्ह्यांमध्ये 36वा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील महिलांना लवकरच पैसे मिळतील, त्यांना जास्त काही वाट पाहावी लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाचा प्रश्न असा आहे की गॅसचे पैसे केव्हा येतील. बघा तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमधून 3 मोफत गॅस मिळणार आहेत. तर आता या 3 मोफत गॅसचे 2500 रुपये कधी मिळतील, तर या ठिकाणी बघा त्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे. तर बघा 3 गॅसचे पैसे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. आता बघा संक्रांतीचा हप्ता केव्हा मिळणार, तर आता बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास लवकरच सुरुवात होणार आहे, कारण की मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. त्यामुळे 7वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. तसेच सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, ज्या महिलांचं 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न आहे त्या महिलांना 100% या योजनेमधून लाभ मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट 5 वर्ष हा लाभ मिळणार आहे. महायुती सरकारने हे घोषित केलेलं आहे. बघा ही योजना 5 वर्ष चालणार आहे असं महायुती सरकारने म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या महिलांना 100% लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आजपासून बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत. तर मोठे ते काही बदल झालेले आहेत, तर ते बदल कोणते आहेत, तर आता तुम्हाला अवश्य ते बदल या ठिकाणी सांगतो. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी काही बदल करण्यात आलेले आहेत. तर सर्वात महत्वाची गोष्ट, पहिला जो बदल आहे तो आहे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म पुन्हा सुरू होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, ऑनलाईन फॉर्म पुन्हा सुरू होणार आहेत. त्यानंतर बघा आता तुम्हाला दरमहा 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये हप्ता मिळणार आहे. बघा मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा तिसरा बदल आहे, चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेल्या महिलांचे अर्ज रद्द होणार आहेत. बघा म्हणजे आधार कार्डवर वेगळं नाव, बँक अकाउंटला वेगळं नाव, असं काही मिस्टेक केले असतील तर त्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणीचे पैसे आता महाराष्ट्र राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघा कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार, आता त्याविषयी सुद्धा अपडेट सांगतो. तर बघा बँक यादी पुढील प्रमाणे आहे. तर या ठिकाणी बघा या सर्व बँका आहेत, या बँका सोडून इतर कोणत्याही तुम्ही बँकेचं अकाउंट दिलेलं असेल आणि तुम्हाला पाठीमागच्या वेळेस पैसे आले असतील तर या ठिकाणी बघा काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वच बँकातील महिलांना पैसे मिळणार आहेत. सर्व बँकांमध्ये हे वाटप होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे. आता महत्वाचा प्रश्न आहे की कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील.
तर त्या बँकेचं नाव आहे, या ठिकाणी बघा, त्या बँकेचं नाव आहे पोस्ट बँक. जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता 7वा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे. 36 जिल्ह्यांमधील फॉर्म भरणाऱ्या, लाडकी बहिणींमध्ये अर्ज करणाऱ्या सर्वच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि 6 एकूण विभाग आहेत. या ठिकाणी बघा, 6 विभागातील जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणार आहेत. तुम्हाला आता जिल्ह्यानुसार यादी सुद्धा सांगितली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता 7वा हप्ता जो आहे तो तुम्हाला जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. तुम्हाला यादी वगैरे सर्व माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे. आता बघा, जिल्ह्यानुसार हे पैसे वाटपची प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापूर्वी बघा, महाराष्ट्र राज्यातील हा नक्षा आहे. या ठिकाणी बघा, हे टोटल 36 जिल्हे आहेत आणि हे 6 विभाग आहेत. या 6 विभाग आणि 36 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात अगोदर पैसे कोणत्या बँकेत येतील, तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, संक्रांत महिलांची गोड होणार आहे. त्यामुळे 14 जानेवारीच्या अगोदर महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे.